मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची थेट ऑफर दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्धराम मेहत्रे यांचा आदर्श घेऊन शिवसेना शिंदे पक्षात यावं असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. विजय वडेट्टीवार यांना माझा सल्ला आहे की काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये. आम्ही त्यांना शिवसेनेत सन्मान देऊ. विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे. वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावं हे माझं त्यांना सांगणं असल्याचं सामंत म्हटलेत. सिद्धराम मेहत्रे जे 60 वर्ष काँग्रेसमध्ये होते त्यांना राजकारणातून अलिप्त व्हावं असं वाटत होतं. त्यावेळी त्यांना आशेचा किरण म्हणून एकनाथ शिंदे दिसले. त्यामुळे वडेट्टीवार यांना देखील शेवटचा आशेचा किरण दिसेल अशी आशा सामंत यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी तपोवनातील तब्बल 17,000 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यावरून सध्या नाशिकमध्ये नागरिकांचे तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. यावर आता गिरीश महाजन यांनी वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही, पण तपोवनातील जागा साधुग्रामसाठी शेकडो वर्षांपासून आरक्षित असल्याचं म्हटलंय. येथे जी मोठी झाडी आहेत त्यांना आम्ही हात लावणार नाही, तर रोपटी आहेत त्यांनाच हात लावणार आहे. साधुग्रामला ती जागा आवश्यक आहे. शेकडो वर्षांपासून साधू तेथे राहत असल्याची परंपरा आहे. थोडी आमचीही भूमिका समजून घ्या. 1000 झाडे तोडल्यावर आम्ही 15,000 झाडे लावणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे कानपूरमध्ये निधन झाले. पोरखपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी कानपूरमध्ये काँग्रेसला बळ दिले. त्यांनी कानपूरमध्ये अनेक मोठे प्रकल्प आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जयस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. जयस्वाल हे कानपूरमधून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी 10 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं. जयस्वाल हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आणि गृहराज्यमंत्री पदावर होते. त्यांनी 1989 मध्ये कानपूर शहराचा महापौर म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. कालांतराने ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 2000 ते 2002 ते उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या 50% आरक्षणाच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली. अखेर या सुनावणीत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका या ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले. समोर आलेल्या माहितीनुसार 50% आत आरक्षण असलेल्या 15 जिल्हा परिषदांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होतील, तर उर्वरित ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील. त्यामुळे 50% आरक्षण ओलांडलेल्या 70 जिल्हा परिषदांमध्ये नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाहीये. नव्या वर्षात जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने जानेवारी 2026 पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. साधारणपणे कार उत्पादक नवीन वर्षात किमती वाढवतात, परंतु जोपर्यंत स्टील आणि अल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत नाही तोपर्यंत ते सध्याच्या किमतीप्रमाणेच राहतील असं कंपनीने सांगितलंय. टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असल्याने आयकर येत्या काही वर्षात रद्द करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. प्रशासन 2 वर्षात आयकर पूर्णपणे संपुष्टात आणणार असून सरकार टॅरिफमधून महसूल किंवा पैसे जमवत असल्याने आयकर रद्द करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या मिलिटरी सर्व्हिसच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना ट्रम्प यांनी हे भाष्य केलंय. भारतीय कांद्याचे प्रमुख आयातदार असलेले बांगलादेश, सौदी अरेबिया आणि फिलिप्पिन्स या देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवली आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. देशातील महागाई कमी करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंधन आणल्याने हे देश पाकिस्तान, येमेन आणि इराणकडून कांदा मागवतात. देशातील महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार कांदा निर्यात शुल्क वाढवले. बांगलादेशातील स्थानिक कांदा बाजारात आला आहे, त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी भारताकडून खरेदी करणं जवळपास थांबवलंय. यासह सौदी अरेबियाने भारतीय निर्यातदारांना आयात परवाने देणं थांबवलंय. सौदीला येमेन आणि इराणकडून अधिक स्पर्धात्मक दरात कांदा मिळू लागला. यामुळे आता शेतकऱ्याची अडचण वाढली आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी 100 रुपयांची नवीन नोट जारी केली.
यात पहिल्यांदा नेपाळनं त्यांच्या नोटांवर नवा नकाशा छापला. नेपाळच्या नोटावर असलेल्या नकाशात वादग्रस्त कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा भाग दाखवण्यात आला. या भागांवर नेपाळ सातत्याने हक्क सांगत आला. त्यावर भारतानं वेळोवेळी आक्षेप नोंदवला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. भारताचा आक्षेप असतानाही नोटांवर वादग्रस्त भाग दाखवून नेपाळनं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागे चीनचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अभिनेता रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर चित्रपट अडचणीत सापडला. हा चित्रपट दिवंगत अशोक चक्र पुरस्कार विजेते मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आणि लष्करातील त्यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. मात्र निर्मात्यांनी चित्रपट बनवण्यापूर्वी परवानगी घेतली नाही किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत याबाबत चर्चा केली नाही, असं याचिकेत म्हटलंय. त्यामुळे मेजर मोहित शर्मा यांच्या पालकांनी रणवीर सिंगच्या धुरंधर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास यांना हार्ट अटॅक आल्याने तिचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा देखील सुरू झाल्या. मात्र सध्या स्मृतीच्या आयुष्यात जे काही सुरू आहे त्यानंतर आता ती लवकरच भारतीय संघात परतणार असल्याचं समोर आलंय. वर्ल्ड कप नंतर आता भारताचा सामना श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाबरोबर होणार आहे. श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला संघामध्ये 5 T20 सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 डिसेंबरला होणार आहे.